तर हा व्हिडिओ बघा गेल्या संडेचाच आहे. मी फक्त महादेवाला गेलेला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि मुरगनला गेलेला नव्हता केला. तर म्हटलं आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आम्ही महादेवाच्या मंदिरातून मुरगनला गेलतो का तर तिथून अर्धा तास अंतर होतं. तर बघा आम्ही पोहोचलेलो आहे मुरगनपाशी. खूप उंच मूर्ती आहे, 146 फूट उंच मूर्ती आहे बघा मुरगनची. तर वातावरण खूप छान होतं, त्यामुळे म्हटलं जाऊन यावं का तर पहिल्यांदाच बघितलेलं आहे. हे जवळच आहे पण कधी जात नाही. तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला किती उंच मूर्ती आहे. 146 फूट उंच मूर्ती आहे बघा. असं वाटतंय ढगाला टेकल्यासारखं. आणि छान आहे, असं बघण्यासारखं खूप छान आहे आणि वातावरण मस्त होतं त्यामुळे भारी वाटलं. तर बघा आज मला व्हिडिओ दिवसभर टाकता आला नाही का तर भरपूर काम होतं, आम्ही गावाला जाणार आहे म्हणून. तर बघा इथं पोचल्यानंतर भरपूर घेण्यासाठी काय आहे तर इथं प्लॅस्टिकचं विणलेल्या आहेत बुट्ट्या. तर इकडं स्वीटकॉर्न शिजत आहे. इथं फुलं देवासाठी विकायला ठेवलेत बघा. पाऊस पडल्यामुळे चिखल जास्त झालेला आहे बघा इथं. आणि खूप छान अशा बाहुल्या पण आहेत. आमची श्रेया पाठीमाग लागली मला बाहुली पाहिजे. तर इथं देवाचा प्रसाद आहे बघा. भरपूर मोठा बाजार इथं भरतो. तर इथं बघा गोड चिरमुरे आहेत आणि त्याचे लाडू बनवतात. चिरमुऱ्याचे लाडू बनवतात. तर शॉपिंग करण्यासाठी भरपूर इथं आहे सुरुवातीला. गाडीवरून आल्यामुळे खूप थंडी वाजत होती, त्यामुळे आम्ही इथं एक कप चहा घेतलेला आहे. सर्वांनी चहा पिलो आणि त्यानंतर मंदिरात म्हणजे देवाचं दर्शन घ्यायला पुढे आलो. आम्ही 2 ठिकाणी चहा पिलो आणि 1 ठिकाणी नाश्ता केला का तर थंडीमुळे खूप भूक लागलेली. भजी खाल्लीत, केळाची भजी. केळाची भजी कशी बनवतात याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी एक दिवस शेअर करेन. तमिळनाडूतील फेमस आहेत केळाची भजी पण. तर बघा किती उंच मूर्ती आहे. इथून रस्ता आहे जाण्यासाठी वरती. तर आमची ओंकार श्रेया पळत चाललेत बघा. मूर्तीच्या पायापाशी दर्शन घ्यायला 10 रुपये तिकीट आणि लांबून असंच आहे. तर बघा मी तुम्हाला जवळून दर्शन दाखवते, म्हणजे मूर्ती दाखवते. खूपच मस्त आहे मूर्ती आणि खूप उंच आहे. तर हाताला बघा ब्लॅक कलरचं दिसतंय ना, काळ्या कलरचं ते मोह बसलेलं आहे. दोन्ही हाताला देव मूर्तीच्या मोह बसलेत आणि एक साईडला पोपट आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल दोन्ही हाताला काळ्या कलरचं आहे ते मोह बसलेत. दोन्ही हाताला आग्या मोह आहेत आणि भरपूर असं मैदान आहे समोरच्या साईडला. तर आम्ही वेगवेगळे असे फोटो छान फोटो घेतले तर म्हणजे काढले. तर नंतर शॉपिंग करायला आलेलो आहे. तर बघा खूप छान बाहुली आहेत. एका दुकानात गेलो आणि एक मी बुट्टी घेतल्यानंतर श्रेयाला एक कमरपट्टा घेतला. म्हणजे ज्या वस्तू आवडल्या त्या खरेदी केल्या इथं मी. तर इथल्या देवापाशी बघा एक वैशिष्ट्य आहे. मुरगनच्या देवापुढे एक हे असतं छोटा, म्हणजे छोटंसं खाली मंदिर आहे आणि तिथं आतमध्ये पण देव आहे आणि त्या देवासमोर कोंबडा आहे. म्हणजे कोंबडे एकदम शांत बसलेत, असं मोकळंच बांधलेले वगैरे नाहीत, असं शांत कोंबडे आहेत. त्यानंतर आम्ही देवाचा प्रसाद घेतला आणि शॉपिंग केली. आणि इथं पाठीमागच्या साईडला बघा देवाच्या उंच असा डोंगर आहे. त्याच्यावरती खूप म्हणजे भारी वाटतं चढल्यानंतर. भरपूर लोक जातात, थंडगार हवा येते. तर बघा पोरांचं इथं चाललेलं आहे बघण्याचा कार्यक्रम.
बघा आमच्या श्रेयाची मस्ती कशी चाललेली आहे, वाजवत आहे का तर ते वाजतोय क्विक क्विक म्हणून. एन्जॉय करतात बाहेर सुट्टी दिवशी. तर बघा आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि